राज्यामध्ये आजही अनेक भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। इकडे लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस कोसळतोय, त्यामुळे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। उदगीर तालुक्यामध्ये धडकनाळ आणि बोरगाव परिसरामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे, तर गावाच्या चारी बाजूने आता पाण्याने वेढा घातलेला आहे। इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे। मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने अनेक गावात हाहाकार उडालाय। एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपलंय। मोरणा नदीला पूर आलाय। नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि मोरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, तर दुधनी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आता करण्यात आलंय। इकडे रायगड जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार पाहायला मिळते। हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आता पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय आणि जोर कमी असला तरी अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी बरसतात। रस्त्यावर सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। इकडे रत्नागिरीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यानुसार कोकणातल्या बहुतेक भागामध्ये मध्यरात्रीपासून हा पाऊस सुरू आहे, तर किनारी भागामध्ये देखील वाऱ्याचा वेग आहे आणि पावसाचा जोर वाढत चाललाय। इकडे सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय। संततधार पावसामुळे नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि पुढचे 2 दिवस हे मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वाचे। समुद्रात मासेमारी करू नये असा इशारा दिलेला आहे। त्यासोबत ग्रामस्थांना देखील सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे।